नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा मी काय बनवते। आज बनवणार आहे दाल खिचडी। दाल खिचडीसाठी मी इथे ना मुगाची डाळ आणि तांदूळ भिजवून घेतलेले आहेत, ते टाकते कुकरमध्ये। मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, तर कुकरमध्ये टाकलेले आहे। त्यानंतर आपल्याला एक बटाटा, मोठ्या आकाराचा बटाटा टाकायचा आहे, वाटाणा आणि गाजर टाकायचं आहे। फ्लावर पण थोडासा टाकलेला आहे। नंतर एक टमाटर टाकलेला आहे, कांदा टाकलेला आहे आणि त्यानंतर आपल्याला हळद मीठ टाकायचं आहे। त्याच्यामध्ये चवीपुरती मीठ टाकायचं आहे, नंतर हळद टाकायची आहे। 1 चम्मच एवढं तूप टाकायचं आहे। आता याला पाणी टाकायचं आहे, त्याच्यामध्ये शिजण्या एवढं पाणी टाकायचं आहे आपल्याला। कुकरमध्ये व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे आणि आता याला कुकरचं झाकण लावून आपल्याला 1-2-3 शिट्ट्या मारून घ्यायच्या आहेत। तर बघा इथं शिजून झालेला आहे, मस्त असं गाळा झालेला आहे। तर पाहू शकता अशा पद्धतीने शिजलेला आहे। आता याला मी एका दुसऱ्या भांड्यात काढून घेणार आहे कुकरमधून आणि थोडंसं अजून पाणी टाकायचं आहे, कारण थोडंसं अजून थोडंसं पातळ पाहिजे त्यासाठी। पाहू शकता अशा पद्धतीने मी मिक्स केलेलं आहे आणि परत थोडंसं शिजून घेणार आहे त्याला एक जीव होईपर्यंत, कारण ते पाणी वेगळं आणि तो भात वेगळा असा दिसत नाही, त्यासाठी मी थोडंसं अजून शिजून घेणार आहे। खूप टेस्टी अशी रेसिपी आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा। तुम्ही बोलाल की आम्हाला काही जमत नाही का दाल खिचडी बनवायला? सगळ्यांनाच जमते, पण माझी पद्धत वेगळी, बघा तुम्ही कसं बनवते ते। तर याच्यामध्ये मी थोडासा गरम मसाला टाकलेला आहे, साईडला एक फोडणीचं भांडं ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये तूप टाकलेलं आहे आणि आपल्याला त्याच्यामध्ये तडका मारून घ्यायचा आहे। जिरे, मोहरी, थोड्याशा सुक्या लाल मिरच्या टाकलेल्या आहेत, आलं लसूणची पेस्ट टाकलेली आहे, थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे त्याच्यामध्ये। आता कोथिंबीर पण व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। नंतर त्यामध्ये थोडीशी काश्मीरी लाल मिरची पावडर टाकायची आहे। तर आपली इथं फोडणी तयार झालेली आहे। आता आपल्याला त्या खिचडीमध्ये टाकायची आहे, दाल खिचडीमध्ये। मस्त असं हलवून घ्यायचं आहे, सगळी फोडणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। इथं पाहू शकता किती सुंदर असा कलर आलेला आहे खिचडीचा, मस्तच, आणि खायला पण खूप टेस्टी लागते। तुम्ही अशा पद्धतीने नक्की ट्राय करा। वरून थोडंसं अजून मी थोडंसं तूप गरम करून टाकलेलं आहे, खूप टेस्टी झालेली। मी इथं सर्व पण करणार आहे आणि आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। कमेंट करून सांगा की तुम्हाला माझी पद्धत कशी वाटली बनवण्याची। चला तर मग या तुम्ही पण खायला। मस्त असं पौष्टिक असं पातळ खिचडी बनवलेली आहे। बाय।